आणि यानंतर आपण थेट जाऊया, मनोज जरांगे पाटील बोलतायत। असं आहे की जरांगे पाटील आलेले आहेत, ज्यांना उपोषणाचा खूप मोठा अनुभव आहे। अनेक दिवस सातत्याने त्यांनी उपोषण आणि याचा मार्ग स्वीकारला आहे आणि त्यांची तब्येत अतिशय खराब झालेली होती। आयुष्यामध्ये जी माणसं सामान्य माणसासाठी झटत असतात ते स्वतःच्या तब्येतीची चिंता न करता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे सर्व लोकांसाठी करत असत, याची जाणीव आपल्याला असली पाहिजे। आणि म्हणून तर बच्चू कडू यांचं बेमुदत अन्नत्याग उपोषण सध्या सुरू आहे आणि आंदोलनाच्या ठिकाणी सध्या मनोज जरांगे पाटील दाखल झालेले आहेत। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, दिव्यांग आणि विधवा महिलांना 6,000 रुपये मानधन देण्यात यावं, या प्रमुख मागण्यांसह इतरही अनेक मागण्यांसाठी बच्चू कडू सध्या आंदोलन करतायत। अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे आणि त्यांच्या भेटीसाठी मनोज जरांगे पाटील दाखल झाले। तुम्ही असं म्हणा की पूर्ण ताकदीने पूर्ण ताकदीने असं तसं नाही होईल। पूर्ण ताकदीने आणि ताकदीने उतरणार आम्ही याच्यात। यांनी जर लक्ष तुमच्या उपोषणाकडे लवकर नाही दिलं आणि पूर्ण ताकदीने उतरणार। त्या आपण त्यांना म्हटलं मी त्या मीटिंगमध्ये काही महत्त्व देत, रायगडला उपोषण केलं होतं, तुम्ही मीटिंग घेतली, त्याचे GRS काढले आणि कर्जमाफी म्हणतात आम्ही कधी करू, 5 वर्ष सांगतो, तुम्ही काय निवडणुकीच्या वेळेस करणार आहे काय? आज कर्जमाफीची गरज आहे ना शेतकऱ्यांना, तुम्ही निवडणुकीच्या वेळेस करून तुमच्या फायद्यासाठी करणार। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी प्रणय सध्या आपल्या सोबत आहेत। प्रणय, मनोज जरांगे सध्या पोहोचलेले आहेत बच्चू कडूंच्या उपोषणस्थळी आणि या ठिकाणी चर्चा सुरू आहे। मंत्रालयामध्ये सुद्धा याचे पडसाद उमटताना दिसत आहेत, काय नेमके अपडेट्स? नक्की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळते। आज सकाळपासूनच अनेक जिल्ह्यामध्ये प्रहारचे कार्यकर्ते, दिव्यांग बांधव हे आक्रमक झालेले आहे आणि बच्चू कडू यांचा जो अन्नत्याग उपोषण आहे आता चौथा दिवस आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो। ज्या ठिकाणी उपोषण सुरू आहे, गुरुकुंज, मोजरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रभरातून प्रहारचे कार्यकर्ते, शेतकरी, दिव्यांग, महिला, विधवा हे सगळे या ठिकाणी आलेले आहे भेटण्याकरिता बच्चू कडूंना आणि अनेक नेते मंडळी सुद्धा भेटी घेऊन पाठिंबा देत आहे आणि नुकतेच या उपोषणस्थळी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे नुकतेच पोहोचलेले बच्चू कडू यांच्याशी ते चर्चा करताय आणि मनोज जरांगे सुद्धा यांनी बच्चू कडू यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्याशी चर्चा करताय आणि आता ते आपली भूमिका मांडतील। या ठिकाणी त्यांचं भाषण होणार आहे आणि विशेष म्हणजे बच्चू कडूंची जी तब्येत आहे ती सुद्धा खालावलेली आहे। 4 किलो त्यांचं वजन कमी झालेलं आहे आणि BP सुद्धा त्यांचा लो झालेला आहे। डॉक्टर प्रत्येक 1-2 तासांनी येऊन तपासणी, आरोग्याची तपासणी त्यांची होते आणि बच्चू कडूंची जी मागणी आहे ती प्रमुख हीच आहे की संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि जे दिव्यांग बांधवांना 1,500 रुपये मानधन दिला जातो तो खूप अल्प आहे। 6,000 कमीत कमी मानधन विधवा महिला आणि दिव्यांग बांधवांना देण्यात यावा, ह्या प्रमुख मागण्यांसह 17 मागण्या सरकारकडे बच्चू कडू यांनी ठेवलेल्या आहे। आता हा जो आंदोलन हा आता खूप पेटत चाललेला आहे। आता सरकार यावर काय तोडगा काढतो हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित, धन्यवाद प्रणय या सविस्तर माहितीबद्दल। या आंदोलनावर आपलं लक्ष राहील, वेळोवेळी अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। आणि